गणपती अप्पा मोरया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तन्वी किचन स्वाद. गणपती अप्पा आगमनानिमित्त आपण घेऊन येत आहोत सलग 10 दिवसाची खास गणपती स्पेशल रेसिपी. या 10 दिवसामध्ये आपण तयार करणार आहोत गणपती अप्पाची पारंपरिक नैवेद्य रेसिपी, चविष्ट आणि स्वादिष्ट, ज्या तुम्ही अगदी सोप्या पद्धतीत घरी तयार करू शकता. तर मंडळी, ही 10 दिवसाची रेसिपी सिरीज बघायला विसरू नका. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मंडळी, खूप बरेच दिवस झाले होते आम्ही व्हिडिओ टाकत नव्हतो, कारण की थोडंसं प्रॉब्लेम होता त्या कारणाने, आणि फायनान्शियल प्रॉब्लेम होता आणि थोडा स्ट्रेसमध्ये होतो, आणि कामानिमित्त मला इथे बाहेर जावं लागायचं, त्या टाईम भेटत नव्हता. आता तुम्हाला व्यवस्थित टायमावरती व्हिडिओ भेटत राहील. आणि प्लीज, आणि सांगतो माझ्या वाईफला पण की तुम्ही व्हॉईस ओव्हर करा व्हिडिओमध्ये, कारण की तिला एवढं जमत नाही, तिला कॉन्फिडन्स अजून नाही या कॅमेऱ्यासमोर यायचं आणि व्यवस्थित बोलायचं. तर तिला आता हळूहळू ट्रेन करणार आहे. तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. तर बघूया, आता तिला पण आता हळूहळू कॅमेरासमोर आणतो आणि तिला पण सांगतो, बाबा आपल्या प्रेक्षकांना सगळी माहिती दे आणि तूच दे, कारण की आता येणारा काळ तुझंच आहे. तर मित्रांनो, सुरू करूया बनवायला. तर आपण हे घेतलेलं आहे, खोबरं घेतलेलं आहे, एक अख्खं खोबरं घेतलेलं आहे, इलायची घेतलेली आहे, आणि हे काय जायफळ घेतलेलं आहे, आणि घी घेतलेलं आहे, आणि आणि हे गूळ घेतलेलं आहे. हे 200 ग्राम गूळ आहे, आणि हे 4 वाटे पीठ घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर सर्वात आधी आपण काय करणार आहे, तूप टाकणार आहोत आपण. मग थोडंसं आता गरम होऊन दे. मग गरम झाल्यावर आपण तर गूळ आपण टाकून घेऊया. हे गूळ ना आम्ही आधी किसून ठेवल्यामुळे जर असं एकदम विरघळलं येते, त्या कारणाने असं झालंय. तर काय हरकत नाही. तुम्हाला आवडेल तसं तुम्ही गोड घ्या, म्हणजे किती गोड तुम्ही खाऊ शकता त्या हिशोबाने तुम्ही गोड बनवू शकता मोदक. तर आम्ही आपल्याप्रमाणे थोडंसं कमी टाकलं आहे, 200 ग्राम होतं पण आम्ही थोडं कमी वापरलं आहे गोड. तर बघू शकता आता विरघळायला चालू झालेलं आहे. तर आपण आता याच्यामध्ये खोबरं ॲड करून घेऊया. मग गूळ आणि खोबरं एकजीव करून घेऊया. तर आम्ही आपल्या चवीप्रमाणे बनवलं आहे. गोड जास्त गोड नाही, नॉर्मली गोड आहे, आणि कारण की खोबऱ्यामध्ये पण हलकंसं गोडपणा असतं, त्या कारणाने आम्ही गोड पण कमी टाकलं आहे. थोडा वेळ अजून जरा मंद आचेवरती हलकंसं परतून घेऊया. तर बघू शकता हलकंसं त्याला आता कलर सुटलेला आहे, हलकंसं ब्राऊन कलर झालेला आहे. तर अजून थोडंसं होऊन दे. मग झाल्यावरती आपण वेलची पूड आणि जायफळ ॲड करूया. तर सारणमध्ये आता आपण वेलची पूड टाकूया आणि जायफळ ॲड करूया. तर बघू शकता मित्रांनो, आपण जायफळ किसून झालेलं आहे. तर आता हे परत एकजीव करून घेऊया हलकंसं मंद आचेवरती. तर आपल्याला झालेलं आहे. आता गॅस आपण बंद करूया आणि हे थंड होण्यासाठी थोडा वेळ थांबूया, आणि तोपर्यंत आपण, तर मित्रांनो आपलं हे झालेलं आहे. आता आपण हे साईडला ठेवूया थंड होण्यासाठी, आणि आता आपण उकळी तयार करूया. आपण उकळी तयार करून घेऊया. 2 तांबे पाणी घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही.
तर आपण आता यामध्ये मीठ ॲड करूया, अर्धा चम्मच. त्यामध्ये आता आपण तूप टाकूया. तर पाणी आपलं उकळलेलं आहे, तर त्यामध्ये आपण आता पीठ पीठ टाकून घेऊया. तर व्यवस्थित आपण आता सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया, पाणी आणि पीठ. परतायला जर जमत नसेल तुम्ही गाले घेऊन असं परतू शकता, कारण की त्याला जरा घट्ट होतं, त्याला ताकद जरा जास्त लागते. तर भावांनो, हात दुखलेला आहे. तर हात दुखला आहे परतून परतून, कारण की याला ताकद भरपूर लागते त्या कारणाने, आणि सतत करत राहावं लागतं आणि मिक्स करत राहावं. सगळं व्यवस्थित नरम झालं पाहिजे पीठ. तर आपण आता या मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊया. सर्व या मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. उकळी आपली झालेली आहे, तर आपण ताटामध्ये काढून घेतलेली आहे. मग थोडं थंड झाल्यावरती आपण हलकंसं थंड झाल्यावरती मळून घेऊया. तर मित्रांनो, आता ही आपण हे साचं घेतलेलं आहे, हे बाजारामध्ये तुम्हाला असं भेटेल. मग आता हे सगळं याच्यामध्ये आपण ॲड करून घेऊया पीठ. त्याच्यामध्ये आपण आता सारण ॲड करूया. तर बघू शकता तुम्ही, अशा एकदम मस्तपैकी तयार झालेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपला मोदक तयार झाले आहेत. तसेच आपण तयार करून घेऊया, मग तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता मित्रांनो, आपण किती सारे मोदक तयार केलेले आहेत. तर आता आपण ह्यांना स्टीम करण्यासाठी ठेवूया. तर हे भांडं आपलं आता ठेवलेलं आहे. एक गरम पाणी आहे, 2 तांबे, आणि त्याच्यावरती आपण ढाकण ठेवलेलं आहे, जाळी ठेवली आहे. तर जाळीला आपण तूप लावून घेतलेलं आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये मोदक ठेवूया, व त्याच्यावर मोदक ठेवूया आपण आता. तर मोदक ठेवून झालेले आपले, तर त्यावर आपण आता ढाकण ठेवूया. तर आपण आता ढाकण ठेवूया, त्याच्यावरती ढाकण ठेवलेलं आहे. तर थोडा उशिरा आपण थांबूया, तर मग गरम झालं का आपण तो दाखवतो. तर बघू शकता मंडळी, आपले मोदक झालेले आहेत. तर आपण यांना आता खाली उतरून घेऊया. एकदम मस्त असं गरमागरम वाफ येत आहे, बघू शकता तुम्ही. तर तो थंड होण्यासाठी ठेवूया. नंतर आपण प्लेटिंगमध्ये काढून तुम्हाला दाखवतो. अजून पण आहे ते ठेवायचे आहेत, ते नंतर आता दाखवतो, सगळं एकदमच दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, आता आपले मोदक व्यवस्थित तयार झालेले आहेत आणि थंड होऊन झाले. तर आपण तुम्हाला दाखवण्यासाठी आता हे ताटामध्ये सजवलेले आहेत. तर बघू शकता, हे मोदक आपण तयार केलेले आहेत. तर तुम्हाला आवडत असेल
तर प्लीज आवडला असेल व्हिडिओ प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि खूप दिवसानंतर आम्ही हा ब्लॉग तयार केलेला आहे इथं खूप मेहनतीने, कारण की आता खूप गॅप झाला होता आणि आता गणपती बाप्पा येत आहेत त्या कारणाने आम्ही चांगल्या गोड तऱ्हेने याचा मोदक बनवून सुरुवात करत आहे परत व्हिडिओ बनवण्यासाठी. तर आमच्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा, आम्हाला व्ह्यू काय ते लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. तर चला बाय बाय.